विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासाला आपण पाचवे प्रकरण संख्यांचे मसावी आणि लसावी या प्रकरणामधील नमुना प्रश्न पाहिले। तसेच आज आपण स्वाध्याय 5.1 मधील प्रश्न पाहणार आहोत। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा। तर पहिला प्रश्न असा आहे, दोन चौकामधील दिवे अनुक्रमे 25 सेकंदांनी आणि 45 सेकंदांनी बदलतात। जर ते सकाळी 9:20 ला एकदम बदलले असतील तर पुन्हा ते एकदम बदलतील। म्हणजे केव्हा बदलतील अशा प्रकारचा प्रश्न आहे। बघा, अशा प्रकारचा एक प्रश्न आपल्याला मागच्या तासामध्ये आपण घेतलेला आहे। वेळेच्या बाबतीतला प्रश्न आहे। वेळेच्या बाबतीतला प्रश्न आल्याच्या नंतर आपल्याला जे सेकंद किंवा मिनिट दिलेले असतील त्यांचा लसावी काढायचा असतो। मग या ठिकाणी 25 सेकंद आणि 45 सेकंद दिलेले आहेत, त्यांचा आपण लसावी काढू। 25 आणि 45 चा आपण लसावी काढू। लसावीची एक अट सांगितली होती तुम्हाला की कमीत कमी दोन संख्यांना भाग गेला पाहिजे। मग इथं दोनच संख्या आहेत, 25 आणि 45। तर यांना कोणत्या संख्येने भाग जाईल? 5 ने भाग देता येतो आपल्याला। 5 5 25 आणि 5 9 45। 5 आणि 9 ला आता भाग जाणार नाही, म्हणून डावीकडे आलेल्या संख्या आणि खाली शिल्लक राहिलेल्या संख्या यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल। कोणत्या संख्या राहिल्यात मग? डावीकडे 5 आहे आणि खाली 5 आणि 9 या दोन संख्या शिल्लक आहेत। यांना आपण गुणाकारामध्ये मांडलं। गुणाकार केला 5 5 25 आणि गुणिले 9। बघा, 25 आणि 9 चा गुणाकार करा। 25 9 225 होतात। म्हणजे 25 आणि 45 यांचा लसावी 225 निघालेला आहे। प्रश्नामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या सेकंदात आहेत का मिनिटामध्ये आहेत सांगा बरं? सेकंदामध्ये आहेत, बरोबर। मग येणारं उत्तर सुद्धा आपलं कशात असणार आहे? सेकंदामध्येच असणार आहे, बरोबर। म्हणजे 225 सेकंद असं आपलं उत्तर निघालेलं आहे लसावीच्या बाबतीमध्ये। आता आपल्याला काय करायचं आहे, आपण 225 सेकंद डायरेक्टली या जो टाइम दिलेला आहे त्याच्यामध्ये मिळवू शकत नाही। त्याच्यासाठी आपल्याला या 225 सेकंदाचे मिनिट आणि सेकंदामध्ये रूपांतर करावं लागेल। मग आपल्याला माहिती आहे की 1 मिनिट बरोबर 60 सेकंद होतात, बरोबर। 1 मिनिट बरोबर 60 सेकंद होतात। मग आपण काय करू, 225 सेकंदाचे मिनिट आणि सेकंद काढण्यासाठी आपण सुरुवातीला भागाकार करू। दोन्ही संख्यांना 5 ने भाग द्या। 5 1 5 उरला 1, 5 2 10, 5 चौक 20 उरले 2, 5 5 25। आता 45 आणि 12 ला आपण 3 ने भाग देऊ, म्हणजे संक्षिप्त रूप होईल। 3 चौक 12, 3 1 3 उरला 1, 3 5 15। वर किती शिल्लक आहेत? 15 आणि छेदामध्ये 4 शिल्लक आहेत। 15 आणि 4 चा आपण पुन्हा एकदा भागाकार करू। 4 1 4, 4 त्रिक 12, किती उरले? 3 उरले। दशांश द्या आणि शून्य घ्या। 4 7 28 होतात, 2 उरतात। इथं शून्य घ्या आणि 4 पंचे 20, म्हणजे 3.75 ही मिनिट आहेत। 3.75 हे काय आहेत? मिनिट आहेत। मग आपल्याला हे 3 मिनिट घेता येतात, परंतु 0.75 मिनिट घेता येतात का? नाही। तर त्याचं आपल्याला पुन्हा सेकंदामध्ये रूपांतर करावं लागेल। मग कसं करायचं? तर आता 3 मिनिट हे आपण 3.75 मधील 3 मिनिट घेतले। 3 मिनिट घेतल्याच्या नंतर इथं काय राहतं मग? 0.75 हे शिल्लक राहतं, कारण 3 तर आपण बाजूला केलेत। हे बघा, 3 मिनिट आपण बाजूला केलेले आहेत। राहिलं काय? 0.75। याचं आपल्याला सेकंदामध्ये रूपांतर करण्यासाठी याला 60 ने गुणा। हा 0 कसा लिहा? 6 पंचे 30 ला 0, 4 3, 6 7 42, 42 आणि 3 45 होतात। बघा, दशांशच्या नंतर 2 अंक आहेत, म्हणून उजवीकडून 2 अंक सोडा उत्तरामध्ये। 45 सेकंद। किती सेकंद? 45 सेकंद।
म्हणजे 0.75 मिनिटामध्ये हे मिनिट आहे. 0.75 मिनिटामध्ये सेकंद निघालेले आहेत 45. मग आता पूर्ण मिनिट आणि सेकंद कसे लिहायचे? हे 3 मिनिट आणि किती सेकंद? 45 सेकंद, बरोबर. आपण हे कशाचे काढले? तर 225 सेकंद जे निघाले होते त्याचे पहिल्यांदा मिनिट आणि सेकंद काढण्यासाठी भागाकार केला. भागाकार केल्याच्या नंतर 3.75 हे उत्तर आलं. यामध्ये 3 हे मिनिट आहेत आणि 0.75 हे देखील मिनिट आहेत. मग तसे आपल्याला ते लिहिता येत नाहीत, म्हणून आपण काय केलं? या मिनिटांचं सेकंदामध्ये रूपांतर केलं. त्याला 60 ने गुणल्याच्या नंतर त्याचं उत्तर आलेलं आहे 45. म्हणजे 225 मध्ये 3 मिनिट आणि 45 सेकंद होतात. एवढं लक्षात आलं? मग आता काय करायचं? प्रश्नामध्ये टाइम कोणता दिलेला आहे बघा, 9:20. मग आपल्याला इथं त्यांची बेरीज करायची आहे. तास, मिनिटे आणि सेकंद. प्रश्नामध्ये सेकंद तर दिलेले नाहीत, पण तास आणि मिनिट दिलेले आहेत. हे 9 आणि 30 दिलेले आहे. सेकंद काही नाही म्हणून काय करायचं? 0 लिहा. मग यामध्ये आपल्याला 3 मिनिट आणि 45 सेकंद मिळवायचे आहेत. ठीक आहे. या ठिकाणी आपला वेळ 9:20 आहे, म्हणून आपण इथे 9:20 घेऊ. या 9:20 आपला जो लसावी आलेला आहे 225 सेकंद आणि त्याचे जे आपण मिनिट केलेले आहेत 3 मिनिट 45 सेकंद, ते आपण या गणितामध्ये मिळवणार आहोत. मग मिनिटाच्या ठिकाणी मिनिट लिहा, किती? 3 मिनिट. आणि हे सेकंद सेकंदाच्या ठिकाणी लिहा. बघा, तास आहेत का याच्यामध्ये? नाही, म्हणून त्या ठिकाणी 0 येईल. आता बेरीज करा. 45, 0 आणि 3 होतात. हे 2 आणि 0 2 होतात आणि हे 9 ला 9. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे सकाळी 9:23 आणि 45 सेकंद. सोपं गणित आहे, पण जर समजा समजलेलं नसेल तर व्हिडिओ परत बघा, 1-2 वेळेस पहा, त्याच्यानंतर तुम्हाला समजेल. आता या ठिकाणी न समजणारा भाग कोणता आहे? तर आपण जे 225 सेकंद काढलेले आहेत त्याचे मिनिट आणि सेकंद कसे काढले हे थोडं समजायला वेळ लागेल. त्याच्यामुळं काय करा, 1 किंवा 2 वेळेस व्हिडिओ पुन्हा पहा, म्हणजे तुम्हाला या 225 सेकंदांचे मिनिट आणि सेकंद कसे काढलेत हे आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. व्यवस्थित लिहून घ्या एकदा. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. 2 पेट्रोल टँकरची धारकता अनुक्रमे 590 लिटर व 630 लिटर आहे. एकाच मापाच्या डब्याने त्या दोन्ही टँकरची धारकता मोजायची असल्यास डब्याची कमाल धारकता किती असावी? बघा, या प्रश्नामध्ये आपल्याला मसावी काढायचा आहे का लसावी काढायचा आहे हे कशावरून ओळखायचं हे आपण पाठीमागचा जो तास झाला त्या तासामध्ये पाहिलं. पण पुन्हा एकदा सांगतो की जेव्हा जेव्हा प्रश्नामध्ये कमाल असा शब्द येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला माहिती आहे कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या. मग मोठ्यात मोठ्या संख्येसाठी आपण काय काढत असतो? मसावी, महत्तम सामायिक विभाजक. म्हणजे आपल्याला या प्रश्नामध्ये 590 आणि 630 या दोन संख्यांचा मसावी काढायचा आहे. बऱ्याच मुलांना प्रश्न सोडवता येतो, परंतु मसावी काढायचा का लसावी हे कन्फ्युजन असतं. लक्षात ठेवा, जेव्हा कमाल असा शब्द येईल तेव्हा तुम्ही काय करायचं आहे? मसावी काढायचा आहे. आणि जेव्हा किमान हा शब्द येईल तेव्हा तुम्ही काय करायचं आहे? लसावी काढायचा आहे. मग कमाल काढायचा आहे आपल्याला. कमाल म्हणजे काय काढायचं आहे? मसावी काढायचा आहे. मग आपण 590 आणि 630 यांचा मसावी काढू. मसावी काढण्यासाठी सर्व संख्यांना भाग जाणं गरजेचं आहे. तर दोनच संख्या आहेत, 590 आणि 630. या दोन्ही संख्यांना 5 ने भाग देऊ. सुरुवातीला आपण 5 1 5, 5 1 5 उरले 4, 5 8 40, 5 1 5 उरला 1, 5 2 10 उरले 3 आणि 5 6 30. बघा पुन्हा कितने भाग जाईल? 2 ने भाग जातो. 2 पंचे 10
उरला 1, 92 18, बेस रक्कम 12 आणि बेत्रिक 6. या ठिकाणी 59 आणि 63 ला भाग जाणार नाही, म्हणून आपण मसावी काढून घेऊ. मसावीसाठी डावीकडे आलेल्या संख्याच पाहिजे फक्त गुणाकारासाठी, खालच्या संख्यांचा वापर करायचा नाही. मग डावीकडे कोणत्या संख्या आलेल्या आहेत? 5 आणि 2. मग 5 दुणे किती होतात? 10. बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये आपण मसावी 10 काढलेला आहे. आता इथं लिटर हे एकक वापरलेलं आहे, म्हणून आपण या ठिकाणी लिटर हे एकक वापरू. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 10 लिटर. ठीक आहे, समजलं? सर्वांनी लिहून घ्या. त्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे, 140, 170 अथवा 155 ला जिने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी 5 उरते अशी मोठ्यात मोठी संख्या शोधून काढा. बघा या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल. आता सांगा बरं, मसावी काढायचा आहे का लसावी काढायचा आहे? बरोबर, मसावी काढायचा आहे. त्याचं काय कारण आहे? तर बघा या ठिकाणी आपल्याला मोठ्यात मोठी संख्या सांगितलेली आहे. मोठ्यात मोठी संख्या म्हणजेच मसावी, म्हणजे महत्तम सामायिक विभाजन. ठीक आहे. मग आता काही मुलं काय करतात की 140, 170, 155 आणि 5 सुद्धा घेतात त्याच्यामध्ये. तर प्रश्न व्यवस्थित वाचा की 140, 170 अथवा 155 ला जिने भागल्यावर, म्हणजे एका संख्येने आपल्याला ह्या तिन्ही संख्यांना भागायचं आहे आणि भागाकार करत असताना प्रत्येक वेळी बाकी 5 उरणार आहे अशी संख्या, म्हणजे असा मसावी शोधायचा आहे. मग काही विद्यार्थी काय करतात की या तिन्ही संख्यांना खाली दिलेल्या पर्यायापैकी सगळ्या संख्यांनी भागाकार करून पाहतात. याच्यामध्ये आपला वेळ भरपूर जातो. तर तसं करायचं नाही. या ठिकाणी काय करायचं, मसावी काढायचं आहे. मग आपण काय करायचं, प्रश्न व्यवस्थित वाचायचा की प्रत्येक वेळी बाकी 5 उरते म्हणलेलं आहे. मग आपण या दिलेल्या ज्या संख्या आहेत 140, 170 आणि 155 या तिन्ही संख्येमधून त्यांची जी बाकी आहे ती आपण वजा करू. म्हणजे 140 मधून 5 गेल्यावर 135 राहिले, 170 मधून 5 गेल्यावर 165 राहिले आणि 155 मधून 5 गेल्यावर किती राहिले? 150 राहिले. ठीक आहे. आता या संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. कोणत्या कोणत्या? 135, 165 आणि 150 मसावी काढायचा आहे आपल्याला. तुम्हाला अट माहिती आहे की सर्व संख्यांना भाग जाणारी कोणती संख्या आहे ते आपल्याला शोधायचं आहे. 135, 165 आणि 150 ला 5 ने भाग देऊ आपण. 5 दोन्ही 10, उरले 3, 5 सत्ता 35, 5 त्रिक 15, उरला 1, 5 त्रिक 15, इथं पण 5 त्रिक 15, 5 0 0. बघा या ठिकाणी 3 ने भाग जाईल. आता 3 9 27, 3 1 3, 3 1 3, 3 1 3 आणि 3 0 0. खालच्या संख्यांना भाग जातो का बघा बरं. 9, 11 आणि 10 ला जाणार नाही. मग आपल्याला मसावीसाठी डावीकडे ज्या संख्या आलेल्या असतात त्यांचा गुणाकार पाहिजे. म्हणजे 5 आणि 3 यांचा गुणाकार किती येणार आहे? मग 15. म्हणजे आपण मसावी जो काढलेला आहे त्याचं उत्तर किती आहे? 15. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? लिहून घ्या. त्यानंतर आपण चौथा प्रश्न पाहणार आहोत. 3 घंटा सकाळी 8:30 वाजता एकाच वेळी टोले देतात. त्या घंटा अनुक्रमे 4, 5 व 6 मिनिटांनी टोले देत असल्यास त्या तीनही घंटा पुन्हा किती वाजता एकाच वेळी टोले देतील? बघा पुन्हा प्रश्न घड्याळीच्या बाबतीतला आलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी मिनिट दिलेले आहेत 4, 5 आणि 6. आपण या तीनही संख्यांचा मसावी काढायचा आहे का लसावी? सांगा बरं. लसावी काढायचा आहे, कारण प्रत्येक घड्याळीच्या गणितामध्ये आपल्याला लसावी काढायचा आहे हे लक्षात ठेवा. तर आपण 4, 5 आणि 6 यांचा लसावी काढू. 4, 5 आणि 6 या ठिकाणी आपल्याला लसावी काढायचा आहे. लसावीची अट काय सांगते की दिलेल्या संख्येपैकी कमीत कमी 2 संख्यांना भाग गेला पाहिजे.
मग 4, 5 आणि 6 या तीन संख्यापैकी 4 आणि 6 ला 2 ने भाग जातो. 2 दुनी 4. 5 ला भाग जात नाही म्हणून जशाला तसे 5 घ्या. 2 त्रिक 6. 2, 5 आणि 3 यापैकी दोन संख्यांना भाग जातो का? नाही जात. मग काय करायचं? डावीकडे आलेल्या संख्या उभ्या स्तंभामध्ये आणि खाली राहिलेल्या संख्या यांचा गुणाकार करा. 2 दुनी 4 होतात आणि 3 5 15 होतात. 15 आणि 4 यांचा गुणाकार बघा. 15 चौक 60 येतो. प्रश्नामध्ये बघा एकक काय दिलेला आहे? मिनिट दिलेला आहे का सेकंद दिलेला आहे? तर मिनिट दिलेला आहे. मग या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते मिनिटच असणार आहे. त्याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण 225 सेकंद काढलं होतं, ज्याच्यामध्ये मिनिट आणि सेकंदात रूपांतर करावं लागलं होतं. यावेळेस मिनिट आलेले आहेत, आता आपल्याला तासामध्ये रूपांतर करायचे. हे माहिती आहे आपल्याला की एक तास जो असतो तो किती मिनिटांचा असतो? 60 मिनिटांचा. अगदी बरोबर. ठीक आहे. मग इथं किती मिनिट आलेले आहेत? 60 मिनिट आलेले आहेत. मग आपण 60 ला या 60 मिनिटांना या 60 ने भागू. बघा 60 एक 60, 60 एक 60 म्हणजे 1 तास. याचं उत्तर 1 तास आलेलं आहे. आता हे जे 1 तास आलेलं उत्तर आहे ते आपल्याला या वेळेमध्ये मिळवायचं आहे. आपण आताच एक बेरीज केली होती. तास, मिनिट आणि सेकंदांची बेरीज केली होती. पण या ठिकाणी सेकंद काही आलेले नाहीत, त्याच्यामुळे आपण तास आणि मिनिट लिहूया. 8 वाजून 30 मिनिट हा वेळ दिलेला होता. याच्यामध्ये उत्तर आपण 1 तास काढलं म्हणजे तासाच्या ठिकाणी 1 लिहायचे आणि इकडे 0 लिहायचे. मग किती होईल? 30 आणि 0 30 होतात. 8 आणि 1 किती झाले? 9. सकाळी 9:30 वाजता. ठीक आहे, समजलं? सगळ्यांनी लिहून घ्या. त्यानंतर 5वा प्रश्न असा आहे की दोन संख्यांचा मसावे आणि लसावे अनुक्रमे 6 आणि 72 आहे. एक संख्या 18 असेल तर दुसरी संख्या आहे, म्हणजे कोणती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी एक सूत्र लिहा. मसावे आणि लसावे तुम्हाला दिलेला आहे म्हणून मसावे गुणिले लसावे भागिले एक संख्या. जेव्हा मसावे आणि लसावीला एका संख्येने आपण भागतो तेव्हा आपल्याला दुसरी संख्या मिळत असते. दुसरी संख्या आणि आपल्याला दुसरी संख्याच काढायची आहे. मग या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला मसावी किती दिलेला आहे? अनुक्रमे म्हणलेला आहे. अनुक्रमे म्हणजे क्रमानुसार. मग मसावी आहे 6 आणि लसावी आहे 72. मग या ठिकाणी लिहून घ्या. मसावी आहे 6 आणि लसावी आहे 72. 6 गुणिले 72 लिहिलं. एक संख्या प्रश्नात दिलेली आहे बघा. एक संख्या किती आहे? 18 आहे म्हणून भागिले 18. भागाकार करा. 6 एक 6, 6 एक 18. आता ह्या 3 न 72 ला भागा. 3 एक 3, 3 दुनी 6, उरला 1, 3 चौक 12 म्हणजे 24. ठीक आहे. बघा या ठिकाणी दुसरी संख्या जी आहे ती 24 निघालेली आहे. समजलं सर्वांना? लिहून घ्या. त्यानंतर आपल्याला 6वा प्रश्न पाहायचा आहे. अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 6, 7, 8 ने क्रमशः भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 5 येते. बघा या ठिकाणी आपल्याला मसावी काढायचा आहे का लसावी सांगा बरं? बरोबर, लसावी काढायचा आहे. बघा लहान संख्या, लहानात लहान संख्या म्हणजे लसावी. आपल्याला लहानात लहान संख्या म्हणजे लसावी काढायचा आहे. त्याच्या अगोदर एक प्रश्न झाला, त्यामध्ये आपण बाकी 5 येते म्हणल्याच्या नंतर दिलेल्या संख्येमधून प्रत्येक वेळी बाकी 5 जी होती ती वजा केली होती, कारण त्या ठिकाणी आपल्याला मसावी काढायचा होता. या ठिकाणी आपल्याला लहानात लहान संख्या म्हणजे मसावी न काढता लसावी काढायचा आहे. आणि अशा प्रश्नामध्ये काय करायचं? ज्या संख्या दिल्या 6, 7 आणि 8 त्यांचा पहिल्यांदा आपण लसावी काढून घेऊ आणि जो काही लसावी येईल त्याच्यामध्ये हे जे 5 आहेत ते मिळवणार आहोत. वजाबाकी करायची नाही या ठिकाणी, तर ते 5 मिळवायचे आहेत.
मग सुरुवातीला आपण 6, 7 आणि 8 यांचा सुरुवातीला आपण लसावी काढू. बघा, लसावीसाठी कमीत कमी 2 संख्यांनी भाग देणं गरजेचं असतं. 2 संख्यांना भाग देणं गरजेचं असतं. 6, 7 आणि 8 यापैकी 6 आणि 8 ला भाग जाईल 2 ने. बेत्रिक 6, 7 ला भाग जात नाही म्हणून 7 जशास तसे येतील. बेचोक 8. 3, 7 आणि 4 या 3 संख्यांना भाग जाणार नाही म्हणून लसावीमध्ये आपण डावीकडल्या स्तंभामध्ये ज्या संख्या आल्या त्या आणि खाली शिल्लक राहिलेल्या संख्या यांचा गुणाकार करू. 2 गुणिले 3 गुणिले सुरुवातीला लहान संख्या घेऊ आपण 4 आणि नंतर गुणिले 7. बघा, बेत्रिक 6 आणि 4 7 28. आता 28 आणि 6 चा गुणाकार करा. 6 8 48 ला 8 येतात, हातचे 4 होतात. 6 दुनी 12, 12 आणि 4 किती झाले 16. म्हणजे 6, 7 आणि 8 यांचा लसावी किती निघाला 168 निघाला. तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं की लसावी काढल्याच्या नंतर जी बाकी आलेली आहे ती आपल्याला त्यामध्ये मिळवायची आहे. म्हणजे अधिक 5 करा. 8 आणि 5 13 3, हातचाला 1, 5 आणि 6 आणि 1 7 होतात आणि इथे 1. म्हणजेच अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 6, 7 आणि 8 ने क्रमशः जर भागलं तर प्रत्येक वेळी बाकी 5 येते. मग आपण 173 ला जर 6, 7 आणि 8 ने जर भागलं तर बघा प्रत्येक वेळी त्यामध्ये बाकी 5 राहणार आहे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? लिहून घ्या. यानंतर आपल्याला 7वा प्रश्न, 8, 10 आणि 12 यांनी पूर्ण भाग जाणारी 3 अंकी कमाल संख्या आहे. म्हणजे 3 अंकी कोणती कमाल संख्या आहे ते काढायचं आहे. सुरुवातीला आपण 8, 10 आणि 12 या संख्यांचा लसावी काढू. कितने भाग जाईल बघा, 2 ने जाईल. बेचोक 8, बेपंचे 10 आणि बेसकम 12. पुन्हा कितने भाग जाईल, 4 आणि 6 ला 2 ने. बेदुनी 4, 5 ला भाग जात नाही म्हणून 5 जशास तसे लिहा आणि बेत्रिक 6. मग या ठिकाणी बघा 2, 5 आणि 3 या 3 संख्यांपैकी 2 संख्यांना भाग जात नाही म्हणून आपण इथे लसावी काढून घेऊ. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3. बेदुनी 4, बेपंचे 10 आणि गुणिले 3. बघा 10 चौक किती होतात 40 होतात, गुणिले 3 होतात. 3 0 0 आणि 3 चौक 12. या ठिकाणी लसावी 120 आलेला आहे आणि पर्यायामध्ये 120 कुठेही संख्या दिलेली नाही. मग काय करायचं, 120च्या पटीमध्ये जी संख्या आहे ती शोधा, कारण 120चा तो अवयव असेल. मग 120चा पाडा येत नसेल तर 12च्या पटीमध्ये संख्या कोणती आहे का बघा. 12च्या पटीमध्ये एक संख्या दिलेली आहे बघा 960. म्हणजे जर आपण 120 ला 8 न जर गुणलं तर 8 0 0, 8 2 16 ला 6 आणि हाताला 1, 8 1 8, 8 आणि किती होतात 9. म्हणजे 120च्या पटीमधली जर कोणती संख्या असेल तर ती 960 आहे. ठीक आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी 960 हे उत्तर लिहावं लागेल. समजलं सर्वांना? लिहून घ्या. अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 5.1 मधील सर्व गणित पाहिलेली आहेत. जे गणित समजलं नाही ते पुन्हा तुम्ही रिपीट व्हिडिओ पाहू शकता. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, ज्यामुळे इथून जे काही व्हिडिओ अपलोड केले जातील ते व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलवरती पोहोचतील आणि ते पाहायला भेटतील. ठीक आहे, धन्यवाद.